नंबर म्हणजे की कंपनीवाली असणार. काय सकाळी सकाळी त्रास देत. कशाला परत कॉल करते? कट केला ना मी. लीला मोहिते बोलताय का? नाही लीला मोहिते जहागीरदार बोलते. आपण कोण? मॅडम मी सिल्वर शाईन ऍड एजन्सी कडून बोलतोय. मागे तुम्ही ऍड साठी आमच्याकडे एक ऑडिशन दिली होती. हो दिली होती, पण त्याचं काय? मॅडम तुम्ही ऍड साठी सिलेक्ट झाला. काय? हो, तुम्हाला काम करायला आवडेल ना? पण आधी सांगा प्रोडक्ट काय, कसली ऍड आहे? मॅडम प्रोडक्ट खूप इंटरेस्टिंग आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही ऍड संपूर्ण महाराष्ट्रात दिसणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात? बरं, पण मग ते पेमेंटचं कसं काय असेल? मॅडम तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही सांगाल तेवढं पेमेंट आम्ही देऊ. तुम्ही खरं बोलताय ना? बरं, आणि माझा मेन रोलच आहे ना? आणि मी एकटी की अजून पण कोण ऍड मध्ये? अहो मॅडम तुमच्या अपोजिट तुमचे हिरो असतील ना. हिरो? कोण आहे हिरो? अहो लीला जागीरदारांच्या अपोजिट आम्ही कोणाला कास्ट करणार अजून? तुमचे रियल लाईफ आणि रिअल लाईफ हिरो एकच आहे, अभिराम जागीरदार. म्हणजे एजे हो म्हणाले ऍडसाठी? मॅडम हो ते तर तुम्हाला कन्व्हिन्स करायचंय ना. ते जर तुमच्या बरोबर असतील ना तर ही ऍड महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध होईल. काय म्हणालात? मला कन्व्हिन्स करायचंय? नाही, आणि म्हणजे काय आहे ते तुमचा शब्द टाळणार नाही. हे बघा आपलं शूट 2 दिवस असणार आहे. दिवस तारीख वेळ मी तुम्हाला लगेच कळवतो. तेव्हा तुम्ही इजेना जरा कन्व्हिन्स करा ना. बरं ठेवतो फोन. मिळे धनपुत्रार्थाला मिळे पुत्र मोक्षार्थाला मिळे. जपता गणपती स्तोत्र 6 मासात हे पण 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी ना संशय. नारदांनी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्यानुवादिले. ओम गंग गणपतये नमः. बोला आजी, जर मी आणि एजे असे हिरो हिरोईन झालो तर तुम्हाला कसं वाटेल? अगं माझ्यासाठी तुम्ही दोघंही आता काय हिरो हिरोईन पेक्षा कमी आहात का? आजी तसं नाही हो, असे टीव्हीवर दिसणारे खरे खुरे हिरो हिरोईन. काय म्हणजे मला एका ऍडची ऑफर आली आहे. मी काही त्यांना हो म्हटलं नाही. हा, तुमची परवानगी असेल तरच हो म्हणेन. मग मी हो म्हणावं अशी तुझी इच्छा आहे का? हो जा. खरंच? हो खरंच काय हो म्हणतीये मी. अगं लीला, नाहीतरी तुला लग्ना अगोदर ह्याच्यातच करिअर करायचं होतं की नाही? मग लग्नानंतर आपण आपली स्वप्न बघणं थांबवायची का? नाही ना. कर मग तुला काही हवं ते. पण आजी, एजे ते मला माहित नाहीये. ते मला विचारू नकोस. मी तुला काही सांगू शकणार नाही. मी तुला काही मदतही करू शकणार नाही. मला तुझ्या पार्टनर बरोबर 5 मिनिटं घालवायचे. तू बघ काय करायचं. एजे ऍड्स करत नाहीत हे एव्हाना माहित असायला हवं होतं ना तुम्हाला. एजे स्वतः एक ब्रँड आहेत, त्यामुळे त्यांची इमेज अशा कुठल्याही प्रोडक्टशी असोसिएट झालेली आम्हाला चालणार नाही. हो पण मॅडम आपलं प्रोडक्ट एकदम चांगलं आहे ना.
विश्वरूप, मागच्या वेळी काय झालं होतं यांना आठवण करून देता का प्लीज? तेव्हा नाही नाही, पण मॅडम मी काय म्हणतो, सोशल कॉज असल्याशिवाय एजे काम करत नाही. मॅडम ऍडच्या हिरोईन त्यांचं मानधन चॅरिटीला देणार आहे की नाही? सोशल कॉज. मीटिंग संपली आहे, तुम्ही येऊ शकता प्लीज. मॅडम त्यांचं बोलणं एकदा पूर्ण ऐकून घेता का? विश्वरूप, एजंटचे सगळे प्रोफेशनल डिसिजन्स घेण्याचा अधिकार एजंटनी कुणाला दिलाय? तुम्हाला मॅडम. हो ना? मग त्यांचा जर अपमान झाला तर तुम्हाला चालणार आहे? नाही. त्यांचं जर सगळीकडे हसं झालं तर आवडेल का तुम्हाला? नाही मॅडम. मग गप्प बसा आणि यांना बाहेर सोडून या. पण मॅडम इट वॉज नाईस मीटिंग यू. यू मे प्लीज लीव. या सर. बास दुर्गा, तुझ्या सासूने निर्णय घेतलाय आणि तू तो बदलू शकत नाहीस. एजे ही ऍड करणार म्हणजे करणारच. लीला आई, तुम्ही घरात माझ्या सासू आहात ना? पण एजंटच्या कामामधल्या या असल्या सगळ्या जबाबदाऱ्या पहिल्यापासून माझ्याकडे आहेत. आणि ही वेळ तुमची पॉवर दाखवण्याची नाहीये, एजंटच्या इमेजचा विचार करण्याची.